फंक्शन कुठे यूज करतो थोडं आपण स्टार्ट पासून पाहूया. युजर डिफाईन फंक्शन म्हणजे एक स्ट्रक्चर आहे, जो स्ट्रक्चर म्हणजे एक फॉर्म्युला आहे, जो फॉर्म्युला आपण काय करतो एकदाच लिहितो, फक्त त्याच्यामध्ये इनपुट देणे आणि आउटपुट घेणे. म्हणजे मिडलला जे कॅल्क्युलेशन आहे ते कॅल्क्युलेशन स्टॅटिक राहणार, म्हणजे ते कॉन्स्टंट राहणार, ते बदलणार नाही. तुम्ही व्हॅल्यू देणार, त्याच्या करस्पॉन्डिंग ते कॅल्क्युलेशन करेल, फॉर्म्युला जे काय तुम्ही ते दिलेलं आहे त्याच्यानुसार कॅल्क्युलेशन करेल आणि रिटर्न मध्ये आउटपुट देईल. ठीक आहे, असा एक आपण स्ट्रक्चर तयार करायचा. आता हे स्ट्रक्चर म्हणजे हे फंक्शन जे आहे आपण युजरने डिफाईन केलेलं फंक्शन, ठीक आहे, तर ह्याची गरज का आहे? जर मला सपोज एक मोठा कोड लिहायचा आहे आणि प्रत्येक व्हॅल्यू चेंज झाल्यानंतर त्याचा जर आन्सर चेंज होणार असेल तर मी प्रत्येक वेळी ते सॉल्व्ह करू का? नाही. तर मी सिंपल एक स्ट्रक्चर तयार करून ठेवलं, त्याच्यामध्ये सपोज मी एक व्हॅल्यू इनपुट दिली तर करस्पॉन्डिंग तो काय करेल, जसं आपण फिल्टर प्रमाणे तो व्हॅल्यू जसा जसा खाली येतो तशा पद्धतीने ते सगळे ऑपरेशन करत करत खाली येतो आणि डिरेक्टली रिटर्नला तो एक्झिट होतो. जसं की मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं होतं की आपल्याला एक मूर्ती बनवायची आहे, तर प्रत्येक वेळी मूर्तीला आपण हाताने आपण आकार देणार आहे का? नाही. तर आपण काय करू, एक स्ट्रक्चर तयार करूया, त्याच्यामध्ये फक्त आपल्याला इनपुट द्यायचं आहे, जे आपण स्ट्रक्चरमध्ये लिहिलेलं आहे किंवा जे स्ट्रक्चरमध्ये आपण जे काय आकार दिलेला आहे तो ऑटोमॅटिकली तो काय करेल, तो आकार घेईल आणि डिरेक्टली आपण त्याला काय करणार, रिटर्न मध्ये आउटपुट करणार. ह्याच्यामुळे काम इझी झालं आपलं. अशाच पद्धतीने आपल्याला स्ट्रक्चर तयार करून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये आपण स्ट्रक्चर पाहिले होते कोणकोणते, जसं की मीनचा स्ट्रक्चर. लायब्ररी आपण पुढे पाहणार आहे, तर लायब्ररीमध्ये एक फंक्शन आहे, मी तो फंक्शन तुम्हाला दाखवते. ते इम्पोर्ट numpy as np डॉट. सध्या फक्त अंडरस्टँडिंग करून घ्या, हे आपण नंतर पाहणार आहे. बघा, आता इथे मीन कॅल्क्युलेट करण्यासाठी मी कोणते फॉर्म्युले यूज केलेत का? नाही केले. सपोज मला व्हेरियन्स काढायचा आहे, व्हेरियन्ससाठी मी कोणता फॉर्म्युला यूज केला का? नाही. पण ह्याच्या मागे किंवा हे कॅल्क्युलेशन करण्यासाठी फॉर्म्युला वापरलेला नाही असं तुम्ही कन्सिडर करता का? असं वाटतं का ह्यासाठी मी फॉर्म्युलाच वापरला नाही, हा विदाउट फॉर्म्युला आलेला आहे असं वाटतं का तुम्हाला? विदाउट फॉर्म्युला तर येणार नाही. तर हा फॉर्म्युला कुठे आहे? तर आहे तो बॅकएंडला. ह्याच्यामध्ये फक्त तुम्ही काय केलेलं आहे, इनपुट दिलेला आहे आणि आउटपुट घेतलेला आहे. तो कोड तुम्हाला इथे व्हिजिबल नाहीये. तर हा झाला स्ट्रक्चर. म्हणजे तुम्ही कितीही व्हॅल्यू पास करा, तो त्या स्ट्रक्चरला ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होऊन तुम्हाला तो आन्सर देणार आहे. हे आहेत युजर डिफाईन फंक्शन. म्हणजे हे फंक्शन्स आहेत. आपण असे फंक्शन क्रिएट करणे म्हणजेच आपण म्हणतो त्याला युजर डिफाईन फंक्शन. आता हा जो मीनचा फंक्शन होता, हा फंक्शन आपण पण क्रिएट करू शकतो. इकडे बघा कशा पद्धतीने करायचं. डीएफ, आता हा कोड नाहीये, हा मार्कडाऊन आहे, तर मी कोडमध्ये कन्वर्ट करून घेतो. डीएफ मी मीनला नाव देतो सपोज ॲव्हरेज. ब्रॅकेटमध्ये मला व्हॅल्यू द्यायचे मल्टिपल, म्हणून मी तर स्टार के लिहितो. म्हणजे काय होईल, के नावाचा एक टपल येईल आणि त्या टपलमध्ये तुम्ही जेवढे व्हॅल्यूज देणार ते सर्व व्हॅल्यू त्याच्यामध्ये स्टोअर होते. लास्ट सेशनमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता मी कॅल्क्युलेशन काय करतोय ते ॲव्हरेज इक्वल टू सम ऑफ के, म्हणजे के मधील जेवढे एलिमेंट आहेत त्यांची सर्वांची ॲडिशन आणि लेन ऑफ के ने काय करतो मी त्याला डिवाइड करतो. आणि रिटर्न मध्ये काय घेऊन जाऊया आपण, ॲव्हरेज AVG. हा ॲव्हरेज किंवा ह्याला मी आन्सर म्हणतो, ह्याला पण आन्सर म्हणतो. हा माझं फंक्शन तयार आहे आणि इथे मी इथेच त्याला कॉल करतो. AVG ब्रॅकेटमध्ये हेच व्हॅल्यू मी काय करतो तिथे पास करतो. बघा आन्सर मध्ये काही चेंजेस आहेत का? नाही. तर मी सुद्धा एक फंक्शन तयार केला AVG नावाचा, जो AVG फंक्शन मी ते कुठेही वापरू शकतो. आता मला इथे वापरायचं आहे AVG आणि ब्रॅकेटमध्ये मी समथिंग काही व्हॅल्यू पास करत आहे. आन्सर आलेला आहे. म्हणजे मी एकदाच कोड लिहिलेला आहे, परंतु त्याचा यूज भरपूर वेळा करू शकतो. प्रत्येक वेळी मला सम ऑफ ऑल एलिमेंट डिवाइड बाय लेंथ ऑफ एलिमेंट कोड लिहायची गरज आहे का? हा फक्त छोटासा कोड होता म्हणून तुम्हाला काही वाटत नाही, पण जेव्हा लेंदी कोड असतो, खूप मोठा कोड,
तेव्हा तुम्हाला प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, फंक्शन क्रिएट करूया. आता वेगवेगळे फंक्शन्स आपण पाहूया. मी आता प्रॉब्लेम स्टेटमेंट सांगतो, त्याच्यानुसार आपण फंक्शन क्रिएट करूया. मी जर कोणतीही व्हॅल्यू इनपुट देत असेल तर तो ऑड आहे की इव्हन आहे, मला त्यांना आन्सर द्यायला पाहिजे. कोणतीही व्हॅल्यू दिल्यानंतर तो ऑड आहे की इव्हन त्यांना आन्सर दिला पाहिजे. आणि त्याच्यासाठी मी ऑड इव्हन नावाचं फंक्शन लिहिणार आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्यू पास केलं की मला आन्सर आलं पाहिजे. ह्याला रन केल्यावर आन्सर आलं पाहिजे. म्हणजे माझ्या फंक्शनचं नाव काय आहे, ऑड अंडरस्कोर इव्हन. इथे लिहूया आपण डीएफ ऑड अंडरस्कोर इव्हन. ब्रॅकेटमध्ये सपोज तुम्ही एक व्हॅल्यू घेणार आहे म्हणून तिथे पॅरामीटर आपण एक देतोय. म्हणजे कोणताही वर्ड दिला तरी चालेल, तुमचं नाव जरी दिलं तरी चालेल. आता तुम्ही हे जे 353 दिलेलं आहे तो एन म्हणून कन्सिडर होईल. आता तुम्ही जे काही व्हॅल्यू दिलं ते आता एन म्हणून कन्सिडर, पोझिशन वाईज. आता एन आता 353 आहे, आता एन वर कॅल्क्युलेशन करायला लागेल. म्हणजे एन वर कॅल्क्युलेशन केलं म्हणजे 353 वर कॅल्क्युलेशन केलं. आता मी लिहितो की इफ एन मॉड्यूल 2 इक्वल टू 0 असेल, लूप मध्येच लिहितोय मी, तर मला काय करायचं आहे, प्रिंट एन असं लिहा, एन इज असं लिहा. म्हणजे सॉरी, एन इज इव्हन नंबर ना, आणि एल्स करेक्ट एन इज ऑड नंबर. करेक्ट. इथं पण काय कोणाला डाऊट आहे का? नाही. हा माझा फंक्शन आहे, हा रन झाल्यानंतर आन्सर येणार नाही कारण तो एक स्ट्रक्चर आहे, तिथे आन्सर येणार नाही. त्याला कॉल करावं लागतं. कॉल करणे म्हणजे काय, हे असं ऑड इव्हन 353 इज ऑड नंबर, 354 इज इव्हन नंबर, 33 इज ऑड नंबर. अशा पद्धतीने. नेक्स्ट एक्झाम्पल सांगतो. सुरुवातीची जी व्हॅल्यू आहे ती तुमचा बेस आहे आणि सेकंड आहे ती रेस टू आहे. म्हणजे 10⁻², 10⁻³ अशा पद्धतीने. 10⁻²चा आन्सर काय येतं, 100 येतं. आता ह्याचा आन्सर येईल का, नाही ना, कारण अजून फंक्शन क्रिएटेड नाहीये. आता फंक्शन लिहूया पॉवर नावाचा. डीएफ पॉवर ऑफ एक व्हॅल्यू, दोन व्हॅल्यू घ्यायच्यात ना आपल्याला, तर मी x, y घेऊया आपण. आता x म्हणजे 10 हा कुठे कोणाला असाइन होईल, x ला का y ला, x ला, पोझिशन वाईज. आणि 2 कोणाला होईल, y ला. आता कॅल्क्युलेशन मध्ये लिहिताना त्याच पद्धतीने लिहायला लागेल. रिटर्न करूया आपण x ∩y. म्हणजे x हा तुमचा बेस असेल, रेस टू जो काही नंबर y मध्ये असणार आहे त्याचा रेस टू होणार आहे. हा फंक्शन तयार आणि मी ह्याला रन करतो. आपण जेव्हा फंक्शन सुरुवातीला पायचार्ट मध्ये जेव्हा कोड लिहितो त्यावेळेला फंक्शन सुरुवातीला कॉल करतो आणि खाली त्याचं डिफाइन केलं जातं. वर नाही, सुरुवातीला म्हणजे फर्स्ट लाईनला जर का आपण कॉल केला फंक्शन आणि खाली डिफाइन केला तर तो कॉल होतो. पायचार्ट मध्ये नाही, इंटरप्रिटेड लँग्वेज आहे ना, तो लाईन बाय लाईनच रन करणार. नाही, मी इथे लिहितोय रे कोड, मी असा कोड लिहितोय. तुम्ही इथे लिहिलास तरी काय प्रॉब्लेम नाहीये. तसं नाही म्हणतो सर, सुरुवातीला 27 सुरुवातीच्या ह्याला पॉवरचा आपण कॉल केला आणि खाली डिफाइन केला. नाही, मी तर कोड लिहिला होता म्हणून मी तर लगेच रन केला. तुम्ही तर खालीच करायला पाहिजे ऍक्च्युली सिक्वेन्स वाईज, कारण या सिक्वेन्स बघे 25 नंतर 27 सिक्वेन्स मॅटर करतो ना. मी तिथे कोड लिहिला होता म्हणून मी रन केला. काय तो ऍक्च्युली ह्याच्या नंतरच हा रन करायला पाहिजे. मी लिहायला पाहिजे तो खाली, ते वर लिहिलं होतं म्हणून रन केलं. हॅलो सर. हा बोला. इफ कंडिशन मध्ये आपण रिटर्न घेऊ शकत नाही काय? रिटर्न घेऊ शकत नाही का? नाही, रिटर्न मध्ये व्हॅल्यू कशी येणार, ते प्रिंट स्टेटमेंट आहे ना, ते घ्यायला पाहिजे ना आपल्याला. प्रिंटच घ्यावं लागणार. हा, प्रिंटच घ्यायला लागणार. बरोबर. हा, डिस्प्ले करायचं आपल्याला. तुम्हाला जर व्हॅल्यू घेऊन यायची असेल तर रिटर्न,
ठीक आहे. अजून काही प्रॉब्लेम स्टेटमेंट आहेत का तुमच्याकडे? तशी मार्क्स सिम्पल काय करायचं आहे, मार्क्स 35च्या आपण ए ग्रेड, ओ ग्रेड, बी ग्रेड, सी ग्रेड केला होता. तो कोड आहे तसा फक्त युजर डिफाइन फंक्शन मध्ये ऍड मध्ये आतमध्ये पास करायचा आणि ब्रॅकेटमध्ये एक व्हॅल्यू पास करायची. डीएफ मी इथे ग्रेड लिहितो आणि ग्रेडमध्ये एकच व्हॅल्यू पास करणार जे काही पर्सेंटेज असेल ते, आणि ते इफचा कोड लिहायला स्टार्ट करायचा. एम इज ग्रेटर दॅन 75, प्रिंट ओ ग्रेड. झालं, ग्रेड नावाचं फंक्शन तयार. आता मी नेक्स्ट एक्झाम्पल घेतो. मी जर व्हॅल्यू ब्रॅकेटमध्ये जर मी 10 टाईप करत असेल, ठीक आहे, तर 10 वेळा पायथन प्रिंट झालं पाहिजे. जर मी 20 टाईप करत असेल तर 20 टाइम्स पायथन प्रिंट झालं पाहिजे. बघा, एक मी फंक्शन लिहून दाखवतो तिथे. म्हणजे आपण काय नाव देऊया, प्रिंटिंग असं नाव देऊया आपण. ओके, प्रिंटिंग नावाचा फंक्शन आहे माझ्याकडे. जर मी ते 10 टाईप करत असेल तर प्रिंट पायथन हा 10 वेळा प्रिंट झाला पाहिजे. जर मी इथे 20 देत असेल तर 20 वेळा पायथन प्रिंट झाला पाहिजे. असं मला युजर डिफाइन फंक्शन लिहायचं आहे या प्रिंटिंग नावाचं. आता इथे मी वर लिहितो फंक्शन तो. आता मला सांगा, जर 20 वेळा पायथन लिहायचं असेल, आता युजर डिफाइन फंक्शन बाजूला ठेवा, 20 वेळा मला पायथन प्रिंट करायचं असेल तर कोणता लूप वापरावा लागेल? ऑब्विसली समजलं ना तुम्हाला? फॉर, मी आधी फॉर लूप लिहितो. फॉर आय इन रेंज 20, बरोबर आहे, कोलन प्रिंट पायथन, बरोबर आहे. इथेपर्यंत समजलं सर्वांना? आता हेच मला युजर डिफाइन फंक्शन मध्ये लिहायचं आहे. काय करतो बघा, मी डीएफ प्रिंटिंग आणि ब्रॅकेटमध्ये इथे एन. हा जो एन आहे, आता इथे मी 20 म्हणजे हा एन आहे, तर मला इथे काय करावं लागेल, इथे एन द्यावं लागेल. म्हणजे तुम्ही जिथं जी व्हॅल्यू देणार इथे तो इथे असाइन करेल. इथे 20 टाईप केला की इथं रेंज 20 घेईल. इथे 10 टाईप केला की रेंज 10 घेईल. इथे तुम्ही 5 टाईप केला की रेंज 5 घेईल. फक्त इथं अलाइनमेंट तुम्हाला बघावी लागेल. फॉर लूप आतमध्ये पाहिजे ना, तर फॉर लूपला आपण काय करूया, एक टॅब आत घेऊया. झालं, कोड तयार, फंक्शन तयार. डिफिकल्ट वाटतं का? काही नाही ना. तो फक्त तुमची अलाइनमेंट व्यवस्थित पाहिजे. आणि हा इथं एन घेतलेला आहे म्हणून इथं एन घेतलेला आहे, हे लॉजिक थोडं जमलं पाहिजे तुम्हाला. नंतर इतर वेळी तुम्हाला काय लिहावं लागेल, इतर रेंजमध्ये जाऊन ते बदलावे लागेल कोड. पण इथं मी आता काय करतोय, सिम्पल ह्याच्यामध्ये चेंजेस करतोय जे ऑटोमॅटिक चेंजेस होतात. पाणी प्या. आता जसं की मी एका सिंगल व्हॅल्यूचा स्क्वेअर घेत होतो, आता मला काय करायचं आहे, मी 2 व्हॅल्यू पास करेन. पॉवर ऑफ व्हॅल्यूज अशा पद्धतीने मी काय करेन, एक फंक्शन आहे ज्याच्यामध्ये सपोज मी 5,8 देत असेल तर 5 पासून 8 पर्यंत सगळ्यांचा स्क्वेअर झाला पाहिजे. 5 चा स्क्वेअर झाला पाहिजे, 6 चा स्क्वेअर झाला पाहिजे, 7 चा स्क्वेअर झाला पाहिजे आणि 8 चा पण स्क्वेअर झाला पाहिजे. बघा मी काय सांगतो, पॉवर ऑफ व्हॅल्यूज म्हणजे काय, मी जेवढे रेंज दिलेले आहे 5 पासून स्टार्ट 8 पासून एंड, जर मी इथं म्हणत असेल 15,18 तर 15 चा स्क्वेअर झाला पाहिजे, 16 चा स्क्वेअर झाला पाहिजे, 17 चा आणि 18 चा. थोडं लॉजिक आठवतं का कोणाला? काय करू शकतो आपण इथे? आधी रेंज तर डिफाईन करावं लागेल. सांगा. बघा डीएफ हा त्याचा सॉरी
ह्याच्यामध्ये 2 व्हॅल्यूज आहेत. मग मी A, B असं नाही करू का? काहीही करा. 15 म्हणजे A, 18 म्हणजे B, म्हणजे पोझिशन वाईज. आता व्हॅल्यूज आहेत म्हणून मी म्हणतोय. जर 5 आणि 8 असेल तर 5 म्हणजे A आणि 8 म्हणजे B. तर मी काय करेन, फॉर लूप घेतो. फॉर I इन रेंज A, B, A पासून B पर्यंत. पण रेंजमध्ये B ही एक्सक्लूड असते, माहिती आहे का? मग B+1 करावं लागेल तर B इन्क्लूड होईल. बरोबर. 15 to 18 जर तुम्ही रेंज दिला तर 15 to 17च कन्सिडर करेल. म्हणून मला 15 to 19 द्यावं लागेल तर 15 to 18 कन्सिडर होईल. रेंज कम्प्लीट. आता घ्या पॉवर, रिटर्न करा, प्रिंट करा. I इंटू I केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. प्रिंटच करावं लागेल असं मला वाटतं. रिटर्न मध्ये एकच व्हॅल्यू आहे. आलेला आहे का? तर मी तर काय करेन, I कॉमा असं देतो, म्हणजे 15चा स्क्वेअर 25 अशा पद्धतीने. आता बघा तुम्ही व्हॅल्यू चेंज करतो. 5चा स्क्वेअर 25, 6चा 36, 7चा 49, 8चा 60. मग ते फंक्शन किती सोपे झाले बघा. फक्त मला तिथे व्हॅल्यू चेंज करायची आहे. व्हॅल्यू चेंज झाली की संपलं, ऑटोमॅटिक होईल. पुढे इनपुट फंक्शन आपण लर्न केलेलं आठवते का? इनपुट नुसार पण आपण काय करूया, व्हॅल्यू करूया. बघा इनपुट नुसार आपण काय करूया, एक ऍड घेऊया आणि ह्याच्यामध्ये मी काहीच व्हॅल्यू देत नाही. पॅरामीटर दिले तर स्वतः टाकावं लागेल त्या ब्रॅकेटमध्ये. आता मी तर ब्रॅकेट देत नाही, म्हणजे विदाउट पॅरामीटर तुम्ही तो ऍड रन करू शकता. म्हणजे ऍड रन करण्यासाठी, म्हणजे हे ऍड रन करण्यासाठी सिम्पली ब्रॅकेट देऊन रन करा. कारण की त्याच्यामध्ये पॅरामीटर असाइन केलेत का आपण? नाही. त्यामुळे तो पॅरामीटर विचारणार नाही. जर दिला तर एरर देईल. परंतु मी तर आतमध्ये जाऊन काय करेन, A इक्वल टू इनपुट फर्स्ट व्हॅल्यू अशा पद्धतीने म्हणेन. आणि B इक्वल टू इनपुट करेक्ट सेकंड व्हॅल्यू म्हणेन. इंटर फर्स्ट व्हॅल्यू असं म्हणूया आपण. इंटर सेकंड व्हॅल्यू. आता A मध्ये एक व्हॅल्यू जाईल, B मध्ये एक व्हॅल्यू जाईल. परंतु ही व्हॅल्यू जाताना स्ट्रिंग मध्ये जाईल. त्याला इंटिजर करायला पाहिजे ना. हे सुद्धा स्ट्रिंग मध्ये जाईल, त्याला पण इंटिजर करावं लागेल. आणि मग मी इथं रिटर्न मध्ये काय करतो, A प्लस करायचं ना, A प्लस B झालं. आता हे नंतर टाकतो मी. स्ट्रक्चर तयार. ऍड ब्रॅकेट इंटर फर्स्ट व्हॅल्यू 10, इंटर सेकंड व्हॅल्यू 20, आन्सर 30. परत रन करा. इंटर फर्स्ट व्हॅल्यू 5, इंटर सेकंड व्हॅल्यू 3. काही डाऊट आहे का? नाही. अशा पद्धतीने तुम्ही विदाउट पॅरामीटर सुद्धा हे रन करू शकता. इनपुट फंक्शनने फंक्शन घेऊन, व्हेरिएबलची व्हॅल्यू घेऊन. ठीक आहे. तर हा आहे आपला युजर डिफाईन फंक्शन. हे स्टार आर्ग म्हणजे समजलं ना, मल्टिपल पॅरामीटर घेण्यासाठी आपण, म्हणजे मल्टिपल पॅरामीटर टप्पल मध्ये स्टोअर करतो. काही डाऊट आहे का? मग आपण पुढे जाऊया. इथेच सांगतो मला मी. 2 व्हॅल्यूंची जर ऍडिशन करायची असेल तर कोड कसा लिहितो आपण? आता तो वरचा इनपुट फंक्शन सोडून द्या, 2 व्हॅल्यूंची ऍडिशन करायचे, तो कसा कोड लिहितो? आणि त्या फंक्शनचं नाव सपोज ऍडिशन 1 असेल किंवा ऍड 1 असेल, तर फंक्शनचा कोड कसा लिहिणार आहे आपण? ऍड 1, 2 व्हॅल्यू पाहिजेत, म्हणजे A, B देऊया आपण आणि रिटर्न करायचं ना. रिटर्न
असं करा, किंवा सपोज कोणाला वाटत असेल की मी सुरुवातीला ऍडिशन करून घेतो आणि मग यसला रिटर्न करतो, तसंही चालेल, काय प्रॉब्लेम नाही. असं केलं तरी चालेल. हे सिम्पल कोड सर्वांना माहीत आहे. ठीक आहे. ऍड 1 मध्ये 5, जर 5 देत असेल तर 10 आन्सर येतं. पण हे जे कोड आहे हे मल्टिपल लाईन लिहावं लागतं, कारण की कोलन दिल्यावर इंटर करावंच लागतो. म्हणजे हे कोड काय झाले, मल्टिपल लाईन झाले. जर मला एकाच लाईन मध्ये हा कोड पण लिहायचा आहे आणि ह्याला यूज पण करायचं आहे कुठेतरी, तर हे पॉसिबल आहे का? नाही. 1 लाईन मध्ये पॉसिबल आहे का? नाही. तर ह्या युजर डिफाईन फंक्शनला 1 लाईन कमांड म्हणून एक फंक्शन आहे, त्याला म्हणतो लॅम्बडा फंक्शन. युजर डिफाईन फंक्शनचा अल्टरनेटिव्ह आहे. तो फक्त एका लाईन मध्ये कोड लिहिण्यासाठी मदत करतो. कसा आहे बघा. ऍड टू, सुरुवातीला व्हेरिएबलचं नाव लिहायचं आहे, जे तिथे आहे तो इथे लिहायचा, नंतर लिहायचा लॅम्बडा, मग येतील पॅरामीटर. बघा हे 3 व्हॅल्यूज आहेत ना. जो ऍड 1 आहे तो सुरुवातीला लिहिला, ऍड 2 इक्वल टू DEF आहे तिथं लॅम्बडा लिहिला. आता राहिले कोण? पॅरामीटर. मग पॅरामीटर द्यायचं A,B आणि मग कोलन, आणि मग रिटर्न मध्ये काय करायचं, इथं रिटर्न लिहायची गरज नाही, ऑटोमॅटिक रिटर्न होतो A+B. हा 1 लाईन कमांड आहे. कोलन नंतर जे काही ऑपरेशन लिहिणार ते पुढे. आता सपोज ऍड 2 ब्रॅकेटमध्ये 5,5 आन्सर, अरे सॉरी, इक्वल टू झाले, इथे इक्वल टू असं पाहिजे ना. हे झालं 1 लाईन कमांड. समजतं ना 1 लाईन कमांड. मग ह्याच्यामध्ये तुम्ही पॉवर पण घेऊ शकता. A इंटू झाला तो पॉवर, असं पाहिजे. ठीक आहे. A चा पॉवर B असं लिहायचं ना, तर 5⁵ होईल. हा आहे लॅम्बडा फंक्शन, जिथे आपल्याला 1 लाईन कमांड म्हणून ह्याला कन्सिडर, म्हणजे एक कोड ऑप्टिमायझेशन आहे. युजर डिफाईन फंक्शन वापरला तरीही काही प्रॉब्लेम नाहीये, पण जर त्यांना एक्सपर्ट लेवलला जायचं असेल तर अशा लेवलचे ऑप्टिमायझेशन कोड तुम्हाला वापरता आले पाहिजे. 1 लाईन कमांड. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉइंट बघा, फिल्टर आणि मॅप. हे सुद्धा अल्टरनेटिव्ह आहेत. फिल्टर आहे इफचा अल्टरनेटिव्ह, मॅप आहे फॉर लूपचा अल्टरनेटिव्ह. हे आता आपण 1 लाईन कमांड पाहतोय बरं का. आपल्याकडे 3 झाले, इफ, फॉर आणि व्हाईल काय सेमच आहेत, कारण लूपच आहेत ते. इफ, फॉर आणि युजर डिफाईन फंक्शन. युजर डिफाईन फंक्शनचा अल्टरनेटिव्ह 1 लाईन कमांड लॅम्बडा, फॉर साठी मॅप आणि इफ साठी फिल्टर. आपण एक एक गोष्टी पाहूया. आता मॅप पाहूया आपण. मॅपचा कोड. ठीक आहे. बघा, सपोज मला काय करायचं आहे, माझी जी लिस्ट आहे, एक लिस्ट आहे सपोज, त्या लिस्टवर प्रत्येक व्हॅल्यूला 10 ने मल्टिप्लाय करायचं आहे. सपोज L नावाचं एक लिस्ट आहे, ज्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 अशा पद्धतीने व्हॅल्यूज. ह्याला प्रत्येकाला मला 10 ने मल्टिप्लाय करायचा. तर आन्सर काय येईल? 10 10 20 30 40 50 60 असे. डिरेक्टली L इंटू जर मी 10 करत असेल तर हा मल्टिप्लाय होत नाही, हा काही वेगळाच आन्सर देतो. तो लिस्ट 10 वेळा रिपीट करतो, पण हे ऍक्च्युली चुकीचं आहे. आन्सर चुकीचा आहे. तर ह्यासाठी तुम्ही काय कराल, सिंपल एक्झाम्पल म्हणून फॉर लूप वापराल. काय कराल, सिंपल फॉर I in L असं कराल ना, आणि तो एका लिस्टमध्ये अपेंड करायला चालू कराल तुम्ही, जे काय मल्टिप्लिकेशन करणार ते. सपोज L1 इक्वल टू एम्प्टी घेतला तर तुम्ही काय, सॉरी एक एम्प्टी घेतला तर इथे काय करणार आहे, L1 डॉट
अपेंड आय इंटू 10 बरोबर असंच करणार ना. आणि ते L1 ला आपण प्रिंट करूया. बघा 10 20 30 काय असेल ते. आता इथं फॉर लूप झाला म्हणजे मॅथमॅटिकल ऑपरेशन आपण मॅपमध्ये करणार आहे. ठीक आहे, मॅथमॅटिकल ऑपरेशन मॅपमध्ये करणार आहे. आता हे मी सिंगल कमांडमध्ये करू शकतो. कशा पद्धतीने बघा. आधी मला एक फंक्शन लिहून घ्यावं लागेल, एक लॅम्बडा. सपोज मी एक्स कन्सिडर करतोय तर त्या एक्सला मला मल्टिप्लाय करायचं 10 ने. हा माझा स्ट्रक्चर झाला. मी त्या लॅम्बडाला काही नाव दिलेलं नाहीये. देऊ पण शकता, नाही दिलं तरी चालेल. किंवा मी आता सपोज इथे म्हणतो मल्टिप्लाय बाय 10 असं हे फंक्शनचं नाव आहे. मॅप युझिंग लॅम्बडा असं आहे बरं का त्याचं नाव. काय मॅप युझिंग लॅम्बडा म्हणजे लॅम्बडा यूज केल्याशिवाय मॅप रन होणार नाही. फिल्टर युझिंग लॅम्बडा. आता बघा माझा फंक्शन जो आहे लॅम्बडा फंक्शन तो काय करतो, प्रत्येक व्हॅल्यूला 10 न मल्टिप्लाय करण्यासाठी हेल्प करतो. मॅप कोणता फंक्शन आहे आपल्याकडे, मल्टिपल 10 कशावर अप्लाय करायचं आहे, L वर अप्लाय करायचं आहे. इथं पण समजलं. इथे तुम्हाला आन्सर येणार नाही. हा आन्सर काय फंक्शन आहे. जर हे तुम्हाला परत लिस्टमध्ये घ्यायचं असेल तर तुम्हाला लिहावं लागेल इथे ब्रॅकेटमध्ये लिस्ट. आता हे लॅम्बडा थ्रूच फंक्शन लिहायला पाहिजे असं काही आहे का, नाही. तुम्ही DEF थ्रू फंक्शन लिहिला तरीही चालतो. पण हे वन लाईन कमांड का म्हटलेलं आहे, मी डायरेक्ट इथेही लिहू शकतो लॅम्बडा फंक्शन. पण मी DEF ने इथे लिहू शकतो का मला सांगा. DEF फंक्शनने मी इथे लिहू शकतो का, नाही. तिथे मला मल्टिपल लाईन्स आहेत. पण लॅम्बडा मला वन लाईन साठी हेल्प केला ना. बघा एक्स हा फक्त L काय करेल, हा मॅपिंग काय करेल, L मधील प्रत्येक व्हॅल्यू घेऊन तो मल्टिप्लाय करून तो लिस्टमध्ये रिटर्न करायचं काम करेल. सपोज L मध्ये जेवढे व्हॅल्यू त्यांचा मला पॉवर करायचा, रेस टू 2 करायचा. पहिल्यांदा फंक्शन लिहा लॅम्बडा. सपोज A व्हॅल्यू असेल तर A चा स्क्वेअर करायचा. हे माझं स्ट्रक्चर झालं. कशावर अप्लाय करायचं आहे, L वर. इथं मॅप लिहावं लागेल ना मला. आता मी हे आन्सर येणार आहे का, नाही. ह्याला लिस्टमध्ये कन्वर्ट करावं लागेल म्हणून मी ते कन्वर्ट करतोय लिस्टमध्ये. हे मॅप आहे. आणि फिल्टर काय आहे, फिल्टर फंक्शन म्हणजे कंपॅरिझन ऑपरेटर. इफ एल्स एकतर ग्रेटर असेल, लेस असेल, इक्वल टू असेल. आता मी फाइंड आउट करतो की त्या L मध्ये ग्रेटर दॅन 3 चे व्हॅल्यू किती आहेत किंवा कोणकोणते आहेत. मला ह्या लिस्टमध्ये रिटर्न मध्ये काय पाहिजे, मला 4 5 6. जर हे मी तुम्हाला कोड लिहायला लावला तर तुम्ही फॉर लूप यूज करणार, त्याच्यामध्ये इफ यूज करणार, मग तो अपेंड करणार, अशा पद्धतीने करणार. पण फिल्टर कसा हेल्प करतो बघा, अशाच पद्धतीने लॅम्बडा फंक्शन. जर तुम्ही एक्स मानत असाल तर एक्स ग्रेटर पाहिजे 3 पेक्षा. झाला. कशावर अप्लाय करायचं आहे, L वर. आता इथे मॅप आहे का, नाही. इथे लिहायचं आपल्याला फिल्टर आणि तो रिटर्न घ्यायचा कशामध्ये, टपल लिहिला तर टपल मध्ये रिटर्न घ्या. जर लेस दॅन 3 हवं असेल तर लेस दॅन इक्वल टू 3 करतो. 1 1 2 3. ठीक आहे. जर तुम्ही कंपॅरिझन ऑपरेटर लिहिला आणि तर फिल्टरच्या जागी मॅप लिहिला काही उपयोग होणार नाही. ठीक आहे. आणि इथं जर तुम्ही मल्टिप्लिकेशन करताय आणि मॅपच्या जागी जर फिल्टर लिहिताय तर त्याचा उपयोग होणार नाही. मॅथमॅटिकल ऑपरेशन असेल तर मॅपच वापरायचं, कंपॅरिझन असेल तर फिल्टरच वापरायचं. फिल्टर म्हणजे समजतं ना आपल्याला, आणि मॅप हे कॅल्क्युलेशनसाठी. मॅप युझिंग लॅम्बडा, फिल्टर युझिंग लॅम्बडा आणि लॅम्बडा फंक्शन हे तिन्ही सुद्धा वन लाईन कमांड आहेत. काय म्हटलं जातं ना, वन लाईन कमांड. ह्याला अल्टरनेटिव्ह मोठ्याच्या मोठा भला कोड लिहू शकता तुम्ही, जो फॉर लूपचा यूज करून लिहितो आपण. फॉर आय इन समथिंग, मग इफ लूप, मग एल्सा, अशा पद्धतीने तुम्ही क्रिएट करू शकता. जर तुम्हाला ऍडव्हान्स लेवल जायचं असेल तर हे फिल्टर, मॅप वगैरे यूज करावं लागेल.
आणि अजून एक आहे फॉर्मॅट. तो वन लाईन कमांड नाहीये, पण फॉर्मॅट माहित असणं गरजेचं आहे. बघा, प्रिंट, सपोज माझ्याकडे 2 व्हॅल्यूज आहेत. ए मध्ये आहे एक नेम आहे ABC आणि एक एज आहे 25 आणि मला प्रिंट करायचं आहे माय नेम इज नेम and my age is age. बरं, असं येईल ना. पण हे प्रत्येक वेळी तुम्हाला हे कॉमा डबल कोट ह्यांचा त्रास होणार आहे. हे 2 व्हॅल्यू ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये मार्क्स आलं तर आणि प्रत्येक कॉमा गिवन मार्क्स कॉमा मार्क्स असं लिहिणार. ह्याला एक सोल्युशन आहे. तुम्ही काय करा, जिथे व्हॅल्यू चेंज होणार आहे तिथे कर्ली ब्रॅकेट ठेवा. नेम चेंज होणार आहे, ठीक आहे, इथे चेंज होणार आहे ना, इथे सुद्धा कर्ली ब्रेसेस ठेवा आणि डबल कोटमध्येच. आणि ह्याला फक्त काय करा, डॉट फॉर्मॅट. पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय जाणार आहे आपला, कोणता व्हेरिएबल पहिल्या ब्रॅकेटमध्ये, नेम. दुसऱ्या व्हेरिएबल दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये फॉर्मॅट ई असेल बहुतेक, एक ब्रॅकेट राहिला वाटतं. काम इझी झालं ना फॉर्मॅटचा यूज करून. म्हणजे जेवढे मला मल्टिपल कॉमास द्यावे लागत होते त्याचं काम इझी झालेलं आहे माझं. पण इथे एक प्रॉब्लेम आहे, तुम्ही सिक्वेन्स बदलला ना सगळंच बदलेल. माय नेम इज 25, माय एज इज ABC. सिक्वेन्स बदलला सगळंच चेंज झालं. पण जिथे प्रॉब्लेम आहे तिथे सोल्युशन आहे. इथे पण सोल्युशन आहे. आपण इथे कोणता एक व्हॅल्यू असाइन करू शकतो. फॉर एक्झाम्पल मी N असाइन करतो आणि इथे एज आहे म्हणून A असाइन करतो. आणि इथे लिहिताना मी A इक्वल टू लिहितो आणि इथे लिहिताना N इक्वल टू. मग आता इथे पोझिशन मॅटर नाही करत. तुम्ही कोणती व्हॅल्यू कोणत्या पोझिशनला असाइन केली तो मॅटर करेल. एज कोणाला असाइन केलाय मी, A ला. नेम कोणाला असाइन केलाय, N ला. इथे पोझिशन मॅटर नाही करत. आता समजलं ना. नाही सपोज इथं 2 व्हॅल्यूज आहेत म्हणून ठीक आहे. जिथं 5-6 व्हॅल्यूज असतील तर तो सिक्वेन्स तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. सिक्वेन्स चुकला की पूर्ण चुकला. म्हणून मी ते काय करतोय, नेम असाइन करतोय त्या ब्रॅकेटमध्ये. कर्ली ब्रॅकेटच द्यावा लागेल तरच तो कन्सिडर. असा फॉर्मॅटचा फंक्शन आहे. ठीक आहे, समजलं. तर इथे अजून एक फंक्शन होता, मी तो चेक करतो, मला आठवत नाही आता. येस, फॉर्मॅटचा पण फॉर्मॅट शॉर्टकट. यप, हा फॉर्मॅटचा पण अजून एक शॉर्टकट. अँड माय एज इज कर्ली ब्रॅकेटमध्ये एज कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट डन. यप लिहायचा, पुढे लिहायचं. जिथं आपण N कॉमा देत होतो बघा प्रत्येक वेळी प्रिंट करता, N कॉमा N इज ऑड, तिथे यप डबल कोड मध्ये कर्ली ब्रॅकेट N इज इव्हन असलेला तर तो पण प्रिंट होईल. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही फॉर्मॅट फंक्शन वापरू शकता. यप म्हणजे तो फॉर्मॅटचा यप. तर कोणते फंक्शन पाहिले बघा आपण. युजर डिफाइन फंक्शन जो काल पाहिला होता किंवा लास्ट सेशनला पाहिला होता तोच कंटिन्यू केला आपण. नवीन फंक्शन कोणते पाहिले, युजर डिफाइन फंक्शनला अल्टरनेटिव्ह लॅम्बडा फंक्शन आहे, त्याला 1 लाईन कमांड म्हणतो आपण. ठीक आहे. नंतर मॅप फंक्शन आहे जो सायमल्टेनियसली मल्टिपल व्हॅल्यूवर अर्थमेटिक ऑपरेशन करतो. अर्थमेटिक का म्हणतो मी, कारण मॅथमॅटिकल आहेत ना ते. आणि फिल्टर काय करतो, कम्पॅरिझन ऑपरेटर करतो सायमल्टेनियसली. तर हे 2 झाले. आणि लास्ट वन इज फिल्टर, सॉरी फॉर्मॅट ऑप्शन. फॉर्मॅट जिथे आपल्याला स्ट्रिंगवर काम करतो तो. मल्टिपल व्हॅल्यू जर तुम्हाला स्ट्रिंगमध्ये लिहायचे असतील तर कॉमा डबल कोट कम्प्लीट करणे हे जर नको असेल तर तुम्ही कर्ली ब्रॅकेट देऊन ह्या गोष्टी लिहू शकता. तो रिडायरेक्ट करेल. सिक्वेन्स ऑटोमॅटिकली तो पोझिशन वाईज घेतो
जर तुम्ही व्हॅल्यू असाइन केले, व्हेरिएबल वगैरे तिथे असाइन केले, तर त्यानुसार तो स्वतःला असाइन करून घेईल. नाही तर तुमचा सिक्वेन्स चुकला की तुमचे जे वर्डिंग चुकले सगळे, त्यामुळे व्हेरिएबल यूज करायला चालू करा, एन ए अशा पद्धतीने. ठीक आहे. तर जो कोर पायथॉन होता, कोर म्हणजे काय, लायब्ररीच्या अगोदरचा, तो आपण कंप्लीट केलेला आहे. जर कोणाला डाऊट असेल कुठून, व्हेरिएबल डिक्लेरेशन पासून, व्हेरिएबल डिक्लेरेशन, ऑपरेटर्स, अर्थमेटिक, कंपॅरिझन, लॉजिकल, असाइनमेंट आणि मेंबरशिप, त्यानंतर लिस्ट, टपल, सेट, डिक्शनरी, स्ट्रिंग आणि नंबर. ठीक आहे. त्यानंतर इफ एल्स, इफ इलिफ एल्स, फॉर लूप, व्हाईल लूप, त्यानंतर युजर डिफाईन फंक्शन, लॅम्बडा फंक्शन, मॅप फंक्शन, फिल्टर फंक्शन, फॉर्मॅट फंक्शन. एवढे पॉईंट्स आपण सिक्वेन्स वाईज कव्हर केलेले आहेत. ह्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर आपल्याकडे टाइम आहे. किती टाइम आहे? 15 मिनिट आहे. आपण रिव्हिजन म्हणून घेऊ शकतो, कारण की आपला हा पॉईंट इथं संपलेला. उद्यापासून आपण लायब्ररी स्टार्ट करणार आहे. नमपायसाठी लागतील आपल्याला 2 दिवस, पांडासाठी लागतील आपल्याला 2 दिवस, 3 दिवस लागतील, आणि सी बॉन्डसाठी 1-2 दिवस लागतील. म्हणजे एकूण 6 दिवसाचा आपला पायथन रिमेनिंग आहे. पॉवर बीआयचा ठीक आहे. पॉवर बीआयचा एक पॉईंट राहिलाय, तो आपण कव्हर करूया आता. फक्त मला रिजॉईन करावं लागेल, सिस्टीम स्विच करावं लागेल मला. मी परत रिजॉईन करतो, 1 मिनिट. पण ह्यात कंटिन्यू करूया का? चालेल ना पिवटचा? ठीक आहे. पॉवर बीआयचा एक पॉईंट राहिलाय, तो फक्त पॉईंट मी कव्हर करतोय, म्हणजे तो सुद्धा कम्प्लीट होईल आपला. 1 मिनिट थांबा.
ठीक आहे. आता जो पॉइंट आहे तो पॉवर बीआयचा पॉइंट आहे. एक पॉइंट आपला राहिला होता आणि जो खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, मी सिनियर सांगितल्यानंतर तुम्हाला समजेल तो किती इम्पॉर्टंट आहे. जिथे जिथे ई कॉमर्सचा डेटा आहे किंवा वीकली डेटा स्टोअर केला जातो, मंथली डेटा स्टोअर केला जातो, डेली डेटा स्टोअर केला जातो, अशा केसमध्ये हा खूप इम्पॉर्टंट आहे. एक मिनिट, पॉवर बीआय ओपन होते. ह्यासाठी मला क्रिएट करावं लागेल एक डेटा सेट. स्क्रीन शेअर करतो, एक मिनिट. फक्त विजिबल आहे की ते कन्फर्म करा. गुड. एक डेटा सेट आपल्याला क्रिएट करावं लागेल. इथे आपण घेऊया जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे अशा पद्धतीने घेतो मी, जास्त घेत नाही. आणि सपोज जानेवारीमध्ये माझा सेल आहे 100 आणि ते 200 परत 100 सॉरी परत 100 अशी रॅन्डमली मी काहीतरी सेल घेत आहे. सपोज 10 आणि ते सपोज मोबाईलचा सेल आहे मोबाईलचा सेल. सपोज आहे प्रोडक्ट. ठीक आहे, सेल्स डेटा आपण असं म्हणूया. समजून डेटा काय आहे, एक प्रोडक्ट आहे त्याचा मंथली सेल आहे. असा डेटा आहे. आता त्यांची रिक्वायरमेंट काय की मला जानेवारी पासून मे पर्यंत माझा सेल कसा झालेला आहे ना तसा लाईन चार्ट शो करायला पाहिजे. रिक्वायरमेंट काय आहे, प्लॉट जॅन टू मे, जानेवारी आहे ना, जॅन टू मे पर्यंत जो माझा सेल आहे तसा काय झाला पाहिजे, माझा लाईन चार्ट दिसला पाहिजे. म्हणजे एक्स ॲक्सिसला कोण येणार आहे, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. ठीक आहे, आणि वाय ॲक्सिसला तुमचा जो सेल्सचा डेटा येणार आहे. कुठला आहे सेल्सचा, सेल्सला नाव दिलं नाही का आपण, नाही ह्याच्यामध्येच आहे तो, आतमध्येच आहे, एप्रिलच्या खालीच आहे तो. ठीक आहे, तुम्ही प्लॉट करू शकता का ह्या केसमध्ये. सपोज मी लाईन चार्ट घेतोय, लाईन चार्टला एक ऍक्सिस लागतो वाय ऍक्सिस. तर माझ्याकडे किती आहेत, 1 2 3 4 5, किती वापरू मी, पॉसिबल आहे का, नाही. डेटा असा असू शकतो. मी हे रेकॉर्डिंग जर बंद झालं ना, मी तुम्हाला एक रिअल प्रोजेक्ट मी आता सध्या कंटिन्यू आहे माझा तो दाखवतो तुम्हाला. इथं रेकॉर्डिंग क्लोज होते. सिनेरिओ तसे असतात. आता ह्याच्या केसमध्ये तुम्हाला एक मदत करतो, एक फंक्शन अनपिवट आणि पिवट फंक्शन. बघा कुठे ट्रान्सफॉर्म आहे, ट्रान्सफॉर्म बघा मी काय करतो. जर मी ह्याला ट्रान्सपोज केलं तर एक वेगळी कंडिशन आहे. ट्रान्सपोज आणि अनपिवट ह्याच्यामध्ये खूप फरक आहे बरं का. आता अनपिवट काय करणार आहे तुम्हाला सांगतो. हे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आहेत ना, ह्यांचा एक कॉलम क्रिएट करेल. काय करेल, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च काय एक कॉलम क्रिएट करेल आणि त्याच्या पुढे काय करेल 100 200, म्हणजे जो हॉरिझॉन्टल आहे त्याला व्हर्टिकल करेल. बघा मी काय करतोय ते ट्रान्सपोज अनपिवट. बरोबर आहे. आता लाईन चार्ट येईल, बरं येईल की नाही. बघा मी सेव्ह करतो, क्लोज अँड अप्लाय. आता इथे 2 झाले. ॲट्रिब्यूट म्हणजे मंथ, त्याचं नाव चेंज करू शकतो आपण. हा असेल एक्स ॲक्सिसला आणि व्हॅल्यूज म्हणजे वाय ॲक्सिस.
तो सिक्वेन्स आपण नंतर मॅट्रिक नंतरचा पार्ट आहे. त्याला आपण डेट फॉर्मेट केलं की होईल तो. आता लाईन चार्ट आला ना मंथ वाईज, पण त्या केसमध्ये येत होता का? नाही. अजून थोडं कॉम्प्लिकेशन करून पाहिलं आपण. आता मी अनपिवट रिमूव्ह करतो आणि हा जो डेटा सोर्स होता ना ह्याच्यामध्ये ऍड करूया. टॅब 200, 100, 120, 140 आणि 20. ठीक आहे, हा डेटा माझा सेव्ह झालेला. आता मला काय करायचं, मोबाईल आणि टॅबचा कंपॅरिझन दाखवायचा लाईन चार्टमध्ये. आता हे एरर येईल कारण की चेंज केला ना मी. तर असे माझे असे जवळजवळ 12 महिन्याचा डेटा आहे. कुठे तुम्हाला थोडं काही क्लिक होतं का मी लाईन चार्ट अशा पद्धतीने काढू शकतो त्यांचा यूज करून? होईल का पॉसिबल? असे 12 कॉलम आहेत माझ्याकडे. लाईन चार्ट पॉसिबल आहे का? किंवा बार प्लॉट काढायचा आहे. ऑन एन ॲव्हरेज मोबाईलचा हे किती आहे, सेल किती आहे आणि टॅबचा सेल किती आहे, बार प्लॉट काढू शकतो का? सपोज मी बार प्लॉट घेतला इथे, तर हे सगळे मी घेऊ शकतो का इथे? कुठे युएक्स ऍक्सिस किंवा वाय ऍक्सिस? काहीच हिंट होत नाही, काहीच क्लिक होत नाही ना आपल्याला. तर हे असं होणारच नाही. तर काय करावं लागेल, तुम्हाला त्याला अनपिवट करावं लागेल. ट्रान्सपोज. आता अनपिवट कसा होतो बघा इथे. कोणाला कॉलम मध्ये घ्यायचं आहे तेवढ्यांना सिलेक्ट करावं लागेल. ठीक आहे, म्हणजे कोणाला कॉलम मध्ये घ्यायचं आहे? ह्या सर्वांना सिलेक्ट करा किंवा ह्याला सिलेक्ट करून ऑदर्स म्हणा. ह्याला सिलेक्ट करून ऑदर्स म्हटलं तर चालेल. ट्रान्सपोज अनपिवट ऑदर कॉलम्स. बघा, मोबाईलचा जानेवारी मोबाईलचा मे पर्यंत, टॅबचा जानेवारीचा टॅबचा मे पर्यंत. बरोबर आहे? असं आहे ना डेटा. क्लोज. आता इथं आले ॲट्रिब्यूट. आता मी काय करेन, ॲट्रिब्यूटला एक्स ॲक्सिसला घेईन आणि व्हॅल्यूला ॲट्रिब्यूट एक्स ॲक्सिस, ॲट्रिब्यूट नको मला, प्रोडक्ट पाहिजेत. हे अनपिवटची ताकद, आणि हे खूप इम्पॉर्टंट होतं, आपण मिस केलेलं आहे. समजलं का? अनपिवट जिथे अशी लांब कॉलम आहेत आणि ते मला एका कॉलम मध्ये घ्यायचे आहेत, तर अनपिवट करावं लागेल. तरच तुम्ही अशा पद्धतीने ग्राफ काढू शकता. ठीक आहे. आणि नाही, माझ्या ह्याच्यामध्ये नाही, लॅपटॉपमध्ये, सॉरी, मी तुम्हाला उद्या दाखवतो दुसऱ्या लॅपटॉपमध्ये प्रोजेक्ट. ओके. सेम अशा पद्धतीने इंटरव्ह्यूचे क्वेश्चन असतात तुम्हाला, की सपोज माझ्याकडे 52 वीकचा डेटा आहे, म्हणजे 52 कॉलम्स आहेत. 52 वीकचा म्हणजे किती? 52 कॉलम्स आहेत आणि मला लाईन चार्ट काढायचा. काय करावं लागेल? अनपिवट करावं लागेल, तरच तो लाईन चार्ट येणार आहे, अदरवाईज येणार नाही. तर तुम्ही 52 कॉलम्स कुठे ऍड करणार आहे? करू शकत नाही. तसे व्हॅल्यू पण नाहीत आणि तसा ऑप्शन सुद्धा नाही ते. तर तुम्हाला ते अनपिवट करून एक मंथ जे वीक आहे ते एका कॉलम मध्ये येतील, वीक 1, वीक 2, आणि त्याचे करस्पॉन्डिंग व्हॅल्यू दुसऱ्या कॉलम मध्ये येतील. व्हॅल्यूला व्हॅल्यूज म्हटलं जातं आणि इकडच्याला ॲट्रिब्यूट म्हटलं जातं. ते तुम्ही नंतर चेंज करू शकता व्हेरिएबल नेम. तर हे आहे अनपिवट, आणि जो खूप इम्पॉर्टंट आहे. समजलं सर्वांना? गुड. चालेल, मग थांबू आपण आज. उद्या नमपायला स्टार्ट करू.
प्रतीक्षा म्हणून नाचमध्ये ते सरांना एकदा फक्त विचारलं की तुझा रँडमध्ये सांगायला प्रतीक्षा आणि तसं करून सरांना पाठवलं यश स्टुडंट प्रतीक्षा चेंज केलं हां वरी करायचं